कीर्तनकार माझा एकट्याचा सत्कार होतोय, पण मग कीर्तन करत करत इतरांचे सत्कार होत असतील तर का करायचे? कळलं हे तुम्हाला दिवसात? हे नाही कळलं, काही सुद्धा कळलेलं. या गोष्टीवर तुम्हाला सातत्यानं वर्षभर काम करायचं आहे. आपल्या विचार, आपली भावना, कृती बदलायची. भावना विचार बदला, कृती आपोआप बदलेल. स्टेट ऑफ माइंड चांगलीच ठेवायची. नसेल होत करायचा प्रयत्न करायचा. आणि ह्याला साथ कशाची द्यायची माहिती आहे? एक आहे प्रतिक्रिया, एक आहे प्रतिक्रिया आणि दुसरा आहे प्रत्युत्तर. प्रत्युत्तराचा झेंडा आपला चांगला वाढला पाहिजे, ताकदवर झाला पाहिजे तो झेंडा. प्रत्युत्तराचा झेंडा म्हणजे प्रत्युत्तर याचा अर्थ नाही कोणी बोललं तर उत्तर देणं, दॅट इज द प्रत्युत्तर. ते नव्हे, प्रत्युत्तर म्हणजे थांबून विचार करून दिलेलं उत्तर, दॅट इज द प्रत्युत्तर. प्रतिक्रिया म्हणजे लगेच दिलेलं उत्तर, दॅट इज युअर प्रतिक्रिया. रिॲक्शन, रिॲक्ट होत आहे ना तुम्ही, तर रिॲक्ट नाही व्हायचं. आणि जर तुम्ही रिॲक्ट होत नसाल तर समजायचं तुमची उंची वाढायला लागली, तुम्ही जगातला भारी माणूस तयार व्हायला लागला, तुमचा मान सन्मान वाढायला लागला. नाहीतर तुम्ही प्रत्येक गोष्टीला आज तागायपर्यंत हेच करत आलाय, नुसतं रिॲक्शन रिॲक्शन. बायको हे म्हणली, लेकराशी करतात, नाही रिॲक्ट व्हायचं. त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की हे रिॲक्ट नाही करत. आणि तुम्हाला माहित आहे सगळ्या गोष्टी याच्याशिवाय याच्यावर चालल्या पाहिजे. आमच्या घरात तर असंच चालतं बाबा. मी कोणाला मारत नाही, कोणाला शिव्या देत नाही. उलट तुम्हाला खरं सांगू ना, आत्ता माझ्या त्या डोळ्यांविषयी अजून ताकद वाढली. हां, आता जरा मी शांत शांत असतो. जर समजा मुलीने काय समजा आता सकाळी लवकर नाही उठली केली आणि ते उठून असं बघितलं तर पप्पा उठलाय का, तर ते दिसतं मी असं बघ ते पळत जातो बाथरूमकडे. सांगायचं तात्पर्य काय, ह्या गोष्टी तुमच्याही बाबतीत घडायला लागतील. तुमची उंची वाढायला लागेल, तुमची ताकद नजरेत असली पाहिजे. सर की जरा त्या नजरेत ताकद आहे.